नमस्कार, तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. आरोग्यदूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवसेना कार्यालय आमदार किशोरप्पा पाटील यांचं इथं मोठं कार्यालय आहे. या ठिकाणी आज मोतीबंदीची शस्त्रक्रिया आहे. आज पहिला दिवस आहे. तर आज पहिल्या दिवसामध्येच तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ओपीडी 50 लोकांची ओपीडी झालेली आहे. पहिला दिवस आहे, कोणालाच माहिती नाहीये. तर एवढे किती लोकांना गरज आहे हे आज या ओपीडी मधून दिसून येत आहे. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहेत. सर, दर महिन्याला म्हणजे इथं विनामूल्य आहे आणि कसं आहे आणि शेवटपर्यंत जर यांच्या आता ह्यांना जर आता एक उदाहरणामध्ये यांना मोतीबिंदू असतील तर ह्यांची तुम्ही जर असेल तर तुम्ही ह्यांच्यापर्यंत म्हणजे घेऊन जायचं कसं आहे, कसं वापस सोडणार किंवा ह्यांचा खर्च लागेल न लागेल कसं आहे, जरा स्पष्ट लोकांपर्यंत तुमच्याकडून माहिती जाऊ द्या. नमस्कार, मी दीपक ताडे, कांताई नेत्रालय जळगाव. आपणाला माहिती देऊ इच्छितो की कांताई नेत्रालय व विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दर महिन्याच्या 2 तारखेला 8 तारखेला पाचोरा व 15 तारखेला भडगाव येथे मोतीबिंदूचं शिबिर आपण राबवणार आहोत. हे मोतीबिंदू शिबिर विनामूल्य आहे. येण्या जाण्याची सोय रुग्णांसाठी मोफत आहे. तिथे चहा, नाश्ता, 2 वेळेचं जेवण हे सुद्धा मोफत आहे. त्याच्यानंतर ऑपरेशन नंतर लागणारी 8 दिवसाची औषधी, त्याच्यानंतर प्रथम तपासणी व 1 महिन्यानंतरची तपासणी ही सुद्धा आपण रुग्णालयामार्फत कांताई नेत्रालयाद्वारे मोफतच आपण प्रोव्हाइड करतो आहे की जेणेकरून सर्व गोरगरिबांचा याच्यामध्ये फायदा होईल. महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे की मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र आपला झाला पाहिजे, त्याला कांताई नेत्रालयाने योग्य अशी साथ दिलेली आहे. जवळपास आपल्या 40,000हून अधिक आतापर्यंत कांताई नेत्रालयाच्या 10 वर्षात आम्ही 40,000हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा टप्पा आता पार केलेला आहे. तोच टप्पा आम्हाला येत्या भविष्यात 50,000पर्यंत न्यायचा आहे. त्यासाठी किशोरप्पा पाटील विद्यमान आमदार साहेबांनी आम्हाला योग्य वेळी अनमोल सहकार्य केलेलं आहे. तर मी जनतेला आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने दर महिन्याच्या 8 तारखेला पाचोरा व दर महिन्याच्या 15 तारखेला भडगाव ह्या मतदारसंघांमध्ये त्यांनी जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आपलं जे पुढचं भविष्य आहे, जे आपलं पुढचं जे जीवनकार्य आहे ते मार्गी लावायचं आहे. धन्यवाद. पण म्हणजे पुरेपूर ह्यांना जर इथं काही मोतीबिंदू झालेला असेल तर नेणं, आणणं, खाणं, पिणं सर्व म्हणजे आप्पासाहेबच पूर्ण खर्च करणार आहे. याच्यामध्ये असं आहे की आमचा कांताई नेत्रालयाचा जो दर्जा आहे तो सर्वोच्च आहे. याच्यामध्ये 7 स्पेशालिटी डॉक्टर्सची टीम आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये रेटिना असेल, ग्लोकोमा असेल, लहान मुलांचे स्क्विंटच्या सर्जरी असतील, ह्या सुद्धा सर्व आपल्याकडे वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स अवेलेबल आहेत. हा एक रुग्णांचा याच्यामध्ये फायदा होईल की इतकं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे जळगाव जिल्ह्यामध्ये हे आपलं एकमेव आहे. त्याच्यानंतर नेत्र तपासणी विनामूल्य, पहिला फॉलोअप विनामूल्य, दुसरा फॉलोअप विनामूल्य, 8 दिवसाची औषधी विनामूल्य, नेण्याची आणण्याची आमच्या वाहनांद्वारे ती सेवा पण एक अगदी विनामूल्य आहे. याच्यामध्ये फक्त 300 रुपये आपण रक्त तपासणीचं एक शुल्क घेतो ते, कारण ते आमचं रक्त तपासणीचं एक आउटसोर्स असल्यामुळे तेवढं एक किरकोळ शुल्क आम्ही आकारतो रुग्णांकडून. बाकी पूर्ण तपासणी आणि शस्त्रक्रिया पूर्ण मोफत आहे. याच्यामध्ये फक्त आधार कार्डची झेरॉक्स आणि रेशन कार्डची झेरॉक्स या 2 गोष्टी आम्हाला लागतात. चला, आता आपण डॉक्टर साहेबांनी पूर्ण माहिती आपल्याला दिलेलीच आहे. 8 तारीख पाचोरा दिलेली आहे आणि 15 तारीख भडगाव दिलेली आहे. भडगावच्या जनतेने सुद्धा लक्षात ठेवा, तारीख त्यांची 15 तारीख आणि विनामूल्य आहे. आता खरोखर जर आपण बघितलं, पहिला दिवस आहे. आता आम्ही पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं की असं मोतीबिंदू शस्त्रक्रिया आहे. तर आज तुम्ही बघू शकता एवढी लोकसंख्या दाखवून द्या. आज पहिला दिवस आहे तर एवढे या ठिकाणी इथं मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासण्यासाठी आलेले आहेत. ह्याच्यावरून दिसतं की आज
किती गरजेचं आहे. आणि खरोखर आज आपले आमदार किशोरप्पा पाटील आज आपल्या खरोखर आपल्या मुलासारखं, आज भावासारखं आपल्या पाठीमागं थांबलेले आहेत, असं आज या माध्यमातून दिसून येत आहे. आणि जर आप्पासाहेबांचं जर असं कार्य असेल तर मला वाटत नाहीये की आप्पासाहेब आणखीन पुढं कधी मागं येतील. कारण आप्पासाहेबांचं कार्य जर ह्या अशा आई वडिलांना ज्यांना कोणी बघत नाहीये त्या ठिकाणी आज मुलगा म्हणून त्याच्या पाठीमागे थांबलेले आहेत. आणि खरोखरच मी सांगतो आप्पासाहेबांचं कौतुक करत थोडं कमीच आहे. आणि आता ज्यांना ज्यांना माहिती नाहीये, आरोग्य दूतच्या माध्यमातून 8 तारखेला पाचोरा या छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं आमदार साहेबांचं किशोरप्पा पाटील यांचं मोठं कार्यालय आहे. ह्या ठिकाणी यायचं आहे 8 तारखेला. इथं पूर्ण डॉक्टरची टीम असेल, त्याच्या मोतीबिंदूची पूर्ण शस्त्रक्रिया तपासण्या होतील. जळगावपर्यंत घेऊन जायचं मोफत आहे, खाणं पिणं मोफत आहे. ह्या ठिकाणी वापस आणून सोडतील, कुणाचीही सोबत गरज नाहीये. एवढं आपला जन्म दिलेला मुलगाही करत नाहीये, आपला भाऊही करत नाहीये, पण आज आपल्या पाचोरा तालुक्यातले आमदार किशोरप्पा पाटील ते आपल्यासाठी करत आहेत. आणि खरोखर सांगतो आप्पासाहेबांचं आरोग्य दूतच्या माध्यमातून त्याचं खूप खूप आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. आपले आई वडील म्हातारे असतात, सर्वसामान्य असतात, खेड्यापाड्यापासून येतात, त्यांना परत इथं येऊन त्यांना घरी जावं लागतं. त्यांना काय कागदपत्र लागतात त्यांना माहीत नसतं. एवढ्या लांब येऊन परत घरी जाऊ नये यासाठी त्यांना इथं येत असताना त्यांना काय काय आवश्यक कागदपत्र लागणारे आहेत किंवा सोबत काय आणायचं आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. कारण त्यांचे त्यांचं हेराफेरी होऊ नये म्हणून आपण त्यांना विचारून घेऊया. सर, आता ह्यांच्यासाठी योग्य कागदपत्रे जे लागणार आहेत थोडंसं त्यांना माहिती देऊन द्या. नमस्कार, मी योगेश माळी, कांताई नेत्रालयाकडून. मी सगळ्यांना कळू इच्छितो की जे मोतीबिंदू ऑफिससाठी आपल्याला 8 तारखेला इथं येणार आहेत पाचोऱ्याने, त्यांनी येताना आपल्यासोबत रेशन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स आणणे अनिवार्य राहील. आणि तसेच आपली जर मोतीबिंदूसाठी जर सिलेक्शन झालं तर आपण त्या दिवशीच आपण जळगावला जाणार आहेत. त्या हिशोबाने आपण घरून तयारीत यावं. ठीक आहे. आणि ज्यांच्यासोबत जे रुग्ण आहेत आपले, त्यांना चालता येत नाही किंवा अपंग आहेत, अशा व्यक्तीसोबत आपण एक नातेवाईक घेणार आहेत. बाकी जे चालतात वगैरे थोडे चांगले फिटनेस आहे त्यांचा, अशासोबत नातेवाईकाची काही आवश्यकता राहणार नाहीये. तरी आपण येताना सगळ्यांनी तयारीतच यावे. आत्ताच त्या डॉक्टर साहेबांनी सांगितलेले आहेत इथं येत असताना काय काय कागदपत्र आपल्याला आवश्यक आहेत त्यांनी आता सांगून दिलेले आहेत. त्याचं कारण असं की डबल त्यांची हेराफेरी होऊ नये म्हणून आता डॉक्टर साहेबांनी इथे सांगितलेलं आहे. ज्याला चालता येत नाहीये त्यांना त्यांच्यासोबत एक नातेवाईक चालेल असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि ज्याला चालता येतं त्यांना नातेवाईकाची गरज नाहीये, हेच डॉक्टर सगळे त्यांचे नातेवाईक राहतील असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. धन्यवाद.